जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आणि अति आवश्यक असा हा व्हिडिओ आहे, कारण पोलीस भरती करिता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट किंवा कागदपत्र लागणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। सगळ्यात पहिले तुम्हाला हवं आहे 10वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड कागदपत्र। दुसरं 12वी गुणपत्रक व बोर्ड कागदपत्र, ज्याला प्रमाणपत्र सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर जर उच्चतम शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर, पण जर तुम्ही पोलीस चालक करता अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजेच आहे। त्यानंतर तुमचं वय व अधिवास प्रमाणपत्र, ज्याला डोमासाइल सर्टिफिकेट सुद्धा म्हटलं जातं, जातीचं प्रमाणपत्र हवं आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हवं आहे। अजून पाहणार आहोत, जर तुम्ही ईडब्ल्यूएस प्रवर्गात असाल तर त्याचं प्रमाणपत्र, ज्याला आपण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणतो। तुमचं आधार कार्ड हवं आहे, तुमचे पासपोर्ट साईज 5 ते 10 फोटो हवेत, अगदी जुने नको, नजीकच्या काळाचे पाहिजेत। त्यानंतर तुमचं पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र हवं आहे। पुढे पाहणार आहोत, खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र हवंय। जर तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्याचं प्रमाणपत्र हवंय। खेळाडू असाल तर खेळाडूचं प्रमाणपत्र हवं आहे। होमगार्ड असाल तर होमगार्डचं 1095 दिवसाचं प्रमाणपत्र हवं आहे। त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र असल्यास, ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो। पुढे जर तुम्ही निवड केली असेल अनाथ तर अनाथ प्रवर्ग, त्याच्यासाठी अनाथ प्रमाणपत्र हवं आहे निवड केलेली असेल। तुम्ही जर पोलीस पाल्य म्हणून निवड केली असेल तर तुम्हाला पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र हवं आहे। तुम्ही जर माजी सैनिक असाल तर माजी सैनिक उमेदवारांकरता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र हवं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत हवी आहे। तर बघा, मी टोटल तुम्हाला सगळे कागदपत्र सांगितले, पण सगळ्यांना उपयोगी नसणार। प्रत्येकाचा घटक वेगळा आहे, प्रत्येकाचा प्रवर्ग वेगळा आहे, तर त्यानुसार तुम्ही हे कागदपत्र रेडी ठेवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला फॉलो करायचं आहे। जय हिंद, थँक्यू।